सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांत हा अक्षयला म्हणतो की काही जरी झालं ना तरी अक्षय मी तुला घरात घेणार नाही जोपर्यंत ही रमा तुझ्यासोबत आहे. तेवढ्यात लगेच अक्षय म्हणतो की ज्या घरात रमाला स्थान नाही त्या घरात मी सुद्धा पायरी तिची ओलांडणार नाही. अक्षय म्हणतो की तुमच्या या घरात राहायला मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तुमच्या ओझ्याखाली दबून राहिला तर अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी आणि रमा चाललो असे म्हणत अक्षय जाऊ लागतो. तर लगेच सीमा म्हणते की अक्षय अरे जाऊ नकोस. तर आता अक्षय म्हणतो की आई माझी तर अशी इच्छा आहे तू सुद्धा आमच्या सोबत चल आणि चल. तर लगेचच पाठीमागून आई आजी तिथे म्हणते की थांब अक्षय. तर शशिकांत म्हणतो की आई जाऊ दे त्याला आणि जा रे अक्षय तू. शशिकांत म्हणतो की तुझ्या आईला घेऊन तू येथून तोंड काळे कर. तर अक्षय म्हणतो जाणारच आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की मग खायला काय घालणार आहे. तर आता अक्षय म्हणतो की त्याची तुम्ही काही काळजी करू नका मी बघेन मला काय करायचं आणि काय खायला घालायचं ते. तर आणि लगेचच अक्षय जाऊ लागताच आई आजी म्हणते की शशिकांत मागे हो तुझ्यामुळे मला माझा नातू गमवायचा नाहीये. तेव्हा ते ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता आई आजी म्हणते की अक्षय तू चॅलेंज जिंकलायस आणि आता तू मानाने घरात ये. ते ऐकून आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर लगेचच अक्षय म्हणतो की ठीक आहे तू म्हणतेस तर येईल आम्ही घरात. अक्षय म्हणतो की मी येईल घरात पण माझी एक अट आहे. जिथे रमा आणि अक्षय आम्ही दोघे काही वेगळे नाही आहोत. जिथे रमाचं पाऊल पडेल तिथेच मी असेन. अक्षय म्हणतो जिथे रमाचा अपमान केला जाईल ना तिथे मी काय माझी सावली सुद्धा असणार नाही. तर ते ऐकून आई आजी म्हणते की मग थांब तिथे. तर अजूनच सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आई आजी आतमध्ये जाते. इकडे आता आभ्या आणि रेवा कंपनीमधून बाहेर पडतात. तर आभ्या म्हणतो की मी थोडी वेगळी टेक्निक वापरण्याचा प्रयत्न केला तरी लगेच सर्वांना जड जातंय. आभ्या म्हणतो आजी तर एवढी कन्फ्यूज आहे. रेवा म्हणते की आपण जर आपली पद्धत वापरली तरी लगेच सगळे कसे आपल्याला चुकीचं ठरवतात. आभ्या म्हणतो एक्झॅक्टली रेवा. आभ्या म्हणतो की अक्षयचं सगळं बरोबर आणि माझं सगळं चूक कसं आई आजी ठरवते. अक्षयने अशा एका मुलीसोबत लग्न केलं की ती मुलगी आजीला बिलकुल आवडत नाहीये तरीसुद्धा अक्षय आजीला आवडतो. आभ्या म्हणतो मी जे काही करायला गेलो ना तर आजी कायम माझा विरोधच करतो आणि आता माझी बायको देखील माझा विरोध करायला लागली. रेवा म्हणते की मी सुद्धा खूप त्रास सहन केलाय रे अभिजित. रेवा म्हणते की अभिजित तुला माहिती आहे का अशी एक वेळ होती जेव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की मी या घरातली सून व्हावी म्हणून. रेवा म्हणते की मला सांगितलं सुद्धा गेलं होतं की तू या घरातली सून होणार पण झाली का मी अजून सून नाही ना आणि अजूनही मी तेच ऐकते आणि तिथेच आहे. तर तेवढ्यात आता आभ्या आणि रेवा घराच्या दरवाजाजवळ आलेले असतात. तर आभ्या म्हणतो रेवा हे काय चाललंय. तर आता इकडे आई आजीने घराच्या दरवाजात आता तांदळाचे माप ठेवलेले असते आणि लगेचच आई आजी अक्षयला म्हणते की मग अक्षय ठीक आहे सांग तुझ्या बायकोला मानाने माप ओलांडून आतमध्ये. तेव्हा सर्वांना खूप आनंद झालेला असतो. तर अक्षय रामाकडे बघतो. तर आता घराच्या दरवाजाकडे बघत लांबूनच रेवा आभ्याला म्हणते की मला वाटतंय की रामाने काहीतरी गोंधळ घातला असणार आणि आता अक्षय रामाची बाजू घेऊन रामाला प्रोटेक्ट करत असणार. इकडे आई आजी लगेचच अक्षयला म्हणते की अक्षय आणि रमा हे घर तुमच्या दोघांचं आहे तेव्हा आता तुम्ही कुठेही जायचं नाही. शशिकांतला मोठा धक्का बसून सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. इकडे रेवा म्हणते की नक्कीच तिकडे हाच काहीतरी गोंधळ चालू असेल. आई आजी म्हणते की अक्षय आपल्या बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट झाला त्यात तुझा महत्त्वाचा वाटा आहे. आई आजी म्हणते की आणि तुझ्यासोबत तुझ्या बायकोचा सुद्धा. तर रमाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता आई आजी म्हणते की तेव्हा आता तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाही. रमा मला आवडत असो किंवा नसो तुम्ही आता याच घरात राहायचं. तर आता आई आजी म्हणते की शशिकांतने मूर्खासारखी घातलेली 1 लाखाची अट तुम्ही पूर्ण केली. तर आता आई आजी सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी ऐका रमा आणि अक्षय आता घरामध्ये येतील तेव्हा कोणीही त्यांना काहीही बोलायचं नाही आणि कोणतेही कामं सांगायचे नाहीये. आई आजी म्हणते की या घरावरती तुमच्या सगळ्यांचा जेवढा हक्क आहे तेवढ्या रमा आणि अक्षयचा सुद्धा हक्क आहे. तर आता आई आजी म्हणते की रमा आणि अक्षय तुम्ही आतमध्ये या. तर शशिकांत म्हणतो की आई. तर लगेचच आजी म्हणते की शशिकांत माझे निर्णय मला घेता येतात मला आता वाद नकोय. तर आता आई आजी म्हणते की रमा आणि अक्षय तुम्ही मानाने आतमध्ये या. तर तेवढ्यात जान्हवी म्हणते की 1 मिनिट थांबा आणि लगेचच जान्हवी म्हणते की अरे बेबी ते कुठपर्यंत आलेत बघ. तर आनंद म्हणतो की फक्त 1च मिनिट थांबा. आनंद म्हणतो की आपल्या घरात आपण काहीही कारण नसताना सेलिब्रेशन करतो आणि हा तर आता किती आनंदाचा क्षण आहे. बोट करत आनंद म्हणतो मग ही मोमेंट आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायला हवी की नाही आणि सगळेजण हसू लागतात. आजी म्हणते की मग काय आनंद आता सगळ्यांसमोर मला नाचवायला लागणार का.
तर लगेचच आनंद म्हणतो की नाही गाई आजी आम्ही ढोल ताशे मागवले. तेवढ्यात आता बोट करत आनंद म्हणतो की हे बघ आई, अगं ढोल ताशे आपल्या घराच्या पाठीमागेच राहतात आता, आणि ते बघा आले रे आले. आणि लगेचच आता ढोल ताशावाले तिथे आलेले असतात. ते सर्व बघून आता आब्या म्हणतो की रेवा, अगं ते ढोल ताशे हे सर्व काय चाललंय. तर लगेचच रेवा म्हणते चल बरं आपण बघू, आणि लगेच रेवा आणि आब्या पुढे येतात. तर आता लगेचच आनंद हा पुढे येत लगेचच अक्षय आणि रामावरून पैसे ओवाळून तो ढोल ताशांना देतो, आणि ढोल ताशांच्या गजरात अक्षय आणि आनंद आता नाचू लागतात. आनंद हा वेडा पिसा होऊन शशिकांत समोर नाचत असतो, आणि ते सर्व प्रकार बघून इकडे आब्या आणि रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. दोघेही कावरे बावरे होऊन एकमेकांकडे बघू लागतात. रेवा आब्याला म्हणते की हे काय नवीन लग्न करून आल्यासारखे वागतात. तर आनंद आता आई आजीला बाहेर आणून लगेच शशिकांत समोर नाचत आता ढोल ताशांच्या समोर आणतो. तर आता रमाकांत, आनंद आणि रमा, जान्हवी सगळेजण बेधुंद होऊन नाचत असतात. त्यानंतर आता रमा आणि अक्षय एकमेकांचा हात धरून दरवाजासमोर येतात. तर आता सीमा ही अक्षय आणि रमाचे औक्षण करते, आणि आता लगेचच सीमा रमा आणि अक्षयला आतमध्ये यायला सांगते, आणि लगेचच आता अक्षयचा हात धरून रमा ही तांदळाचे माप ओलांडते, आणि लगेचच ढोल ताशांच्या गजरात सगळेजण नाचू लागतात. तर आता सर्वजण आतमध्ये जाता जाता आभ्या आणि रेवा ही एका बाजूला होऊन हळूच शशिकांतकडे बघत आतमध्ये निघून जातात. तर आता शशिकांत विचार करतो की आई तू माझ्या विरोधात गेली, बघतोच आता. त्यानंतर आता शशिकांत हा आई आजीकडे येतो. तर आई आजी म्हणते की शशिकांत, तुझ्यापेक्षा मी माझ्या नातवाला चांगलं ओळखते. जेवढं तू अक्षयला रमापासून लांब करण्याचा प्रयत्न करशील तेवढे ते घट्ट होऊन एकमेकांकडे अजून आकर्षित होतील. आई आजी म्हणते की शशिकांत, तू स्वतःच्याच विचारांचा शत्रू बनतोय. तर बोट करत शशिकांत म्हणतो की आई, ज्या रमाला तू पोलीस स्टेशनला दिलं होतं त्याच रमाला तू घरात घेतलंयस. आई आजी म्हणते की रमाला जर घरात घेतलं नसतं तर अक्षय परत कधीच घरात आला नसता. तर शशिकांत म्हणतो आई आजी तुझा विचार तरी काय आहे, दोघांची काय पूजा करायची का. इकडे आता रेवा तिच्या बेडरूममध्ये येऊन मोठा तमाशा घालू लागते. मोठ्याने ओरडत रेवा इकडे तिकडे रडू लागते. तर आता आभ्या रेवाला समजावतो आणि म्हणतो की रेवा शांत हो, आई आजी अशी का वागली ते मलाही कळत नाहीये. आभ्या म्हणतो की आता अक्षय घरात आला ना पुन्हा मला शिकवायला सुरुवात करील. अभि तसं नाही, असं करायचं, हे बरोबर आहे. रेवा म्हणते की तुझं ते बरोबर आहे, पण तू ते कसं तरी हँडल करशील, माझं काय, मी तर इथे आता बाहेर पडणार आहे. रेवा म्हणते मला कधीही घराबाहेर काढतील ते. तर आभ्या म्हणतो असं कधीच होणार नाहीये, काका आहेत ना. रडतच रेवा म्हणते की ती आपल्याला हेल्प करणार आहे का. तर आभ्या म्हणतो हो. तर लगेचच आता रेवा म्हणते की या आई आजी एवढ्या का चेंज झाल्यात आभ्या. तर आता रेवा म्हणते की डायरेक्टली त्या रमा आणि अक्षयला सपोर्ट करतात. तर आभ्या म्हणतो तेच मला काही कळत नाही, पण मी तुला खात्रीने सांगतो की रेवा तुला या घराबाहेर काढणार नाही. आभ्या म्हणतो की जर सगळे तुझ्या विरोधात जरी उभा राहिले तरी मी तुझ्या बाजूने उभा राहील. तर आता ते ऐकून रेवा लगेचच रडत आभ्याच्या छातीवरती डोके ठेवतो. तर लगेचच आभ्या हा रेवाच्या पाठीवरून हात फिरवतो. इकडे आता आई आजी शशिकांतला म्हणते की शशिकांत घरात पूजा घालायची, सर्व काही हसून खेळून वागायचं, आणि काही दिवस गेल्यानंतर पुन्हा आपली खेळी खेळायची. तर शशिकांत म्हणतो की पण आई माझी हार तर झालीच ना. आई आजी म्हणते की शशिकांत तू असं समज की तू समोरचे आता पत्ते खेळतायत आणि तू तुझा चेहरा पाडून बसलाय, काय करावं तुला काहीच कळत नाहीये, आणि मग योग्य संधी येण्याची वाट बघायची. आई आजी म्हणते की अरे वाघ आहेस ना तू, मग वाघाचे थोडे गुण वाढव ना. आई आजी म्हणते की वाघ शिकार करण्यासाठी झेप घेतो, पण झेप घेण्यासाठी तो 4 पावले मागे येतो काय. तर शशिकांत म्हणतो बरोबर आहे आई. इकडे आता आनंद, आरती सर्वजण खुश झालेले असतात. तर लगेचच आरती म्हणते की फायनली आपली टीम पुन्हा एकत्र आली. रमाकांत म्हणतो की ठीक आहे, आणि बरं झालं त्या निमित्ताने आता सुगीचे दिवस तरी आले. सीमा म्हणते आता कसे बोलले भाऊजी. तर आता आनंद म्हणतो बरं सगळी तयारी झाली का, आणि बोलावू का मी आता त्या दोघांना. लगेच चेक दे पट्टी करत आता आनंद हा रमा आणि अक्षयला बोलवायला जातो. पटकन आता आनंद दरवाजा उघडून रमा आणि अक्षयला त्यांच्या बेडरूममध्ये आणतो, आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर सीमा म्हणते की मला पूर्ण खात्री होती बाळा, सो कष्टाने तू पुन्हा एकदा सर्व काही परत मिळवशील. तर आता सीमा रमाकडे बघते आणि म्हणते की रमा तू रडतेस, ए वेडाबाई असं अजिबात रडायचं नसतं. आणि पटकन आता रमा ही सीमाला मिठी मारते.
तर आता रमाकांत म्हणतो की अक्षय तुम्ही चॅलेंज पूर्ण केलं, खरंच मला खूप बरं वाटलं. तर अक्षय म्हणतो की मी एकट्याने हे शक्य नव्हतं, उगाच रमा होती म्हणून हे शक्य झालं आणि मी चॅलेंज पूर्ण करू शकलो. तेव्हा रमाकांत म्हणतो की नवरा बायकोचं नातं जर घट्ट असेल तर ते काहीही करू शकतात आणि स्पेशली अक्षय म्हणतो की सारखी बायको असली तर मग काहीच अवघड नाही. तर आता त्यानंतर अक्षय रामाला म्हणतो की रमा आज घरात तर पूजा आहे, मग त्यासाठी तुला मंगळसूत्र असायला हवं आणि तुम्हाला लगेच रिसिप्ट दे, मग मंगळसूत्र घेऊन येतो. तर आता इकडे आई आजी ही रामाकडे येते आणि म्हणते की रमा आत्ता या घडीला तुझी परीक्षा सुरू होते, तेव्हा पटकन तयार हो आणि बाहेर ये. तर आता इकडे अक्षय हा सोनाराकडे आलेला असतो. तर आता लगेचच तो सोनार म्हणतो की ओ हे मंगळसूत्र तर एका मुलीने नेलेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो काय? तर आता अक्षयला मोठा धक्का बसतो. जान्हवी ही आनंदकडे येते आणि आनंदला म्हणते की अक्षय काय म्हणाला माहिती आहे का, रमाला आराम करू दे, तिची दगदग होईल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, रमा ही प्रेग्नंट आहे. तर आता रमा ही प्रेग्नंट असल्याचे सत्य आता जान्हवीला समजले आहे. खरेच रमा आता प्रेग्नंट होऊन मुकादमांना वारस देणार का? तर आता आई आजीने रमा आणि अक्षयला आतमध्ये घेतल्यानंतर शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता जखमी झालेला शशिकांत रमा आणि अक्षयला आता बाहेर काढण्यासाठी अजून कोणता डाव खेळणार? तर आता अभ्या हा रेवाच्या प्रेमात पडणार का? आणि आता रेवाची कशी रमा आणि अक्षय घरातून हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.